महत्वाची आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो संघ पराभूत होईल तेव्हा संघाचा मात्र सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मधून अगदी माघारी जावं लागेल. ज्या संघाला म्हणूनच ही मॅच महत्वाची आहे, जिंकावीच लागेल. आता बॉलर तयार होतील. षटक क्रमांक 1 ला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला इथे सन्मान दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे इथे अजिंक्य बेलोशे यांनी 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. शरीरापासून दूर ठेवला होता बॉल, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले आणि हलक्या हाताने या बॉलला फक्त ड्राईव्ह केलं, दिशा दिली, कव्हर रिझन मध्ये चेंडूला पाठवलं आणि धावांचा श्रीगणेशा होत असताना अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून आले पहिली धाव. अजिंक्य बेलोश यांनी हा बॉल संयमाने खेळला. आता बॉल क्रमांक 2 मयूर वाघमारे, ऑल इंडिया आयकॉन, समोर गणेश शिंदे. फटका पसराय, बॉलने बॅटचा किनारा घेतलाय, मिळाला नाही भाग्याचा सहारा. मोठ्या विकेटचं पतन पाटण तालुक्यातील मराठवाडीचा गणेश शिंदे इथे माघारी. या मॅच मधील बिग विकेट मिळते परी 11 सातारा या टीमला. मयूर वाघमारे या खेळाडूने मात्र पहिलं सुयश मिळवून दिलंय सातारा परी 11 या टीमला. आणि खरं तर आता मोठा धक्का लागलाय ना, तो संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला. बॅटची नरेज लागल्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये प्रताप संगपाळ फिल्डिंग करत होते आणि त्यांनी मात्र एक जबरदस्त कॅच टिपलाय आणि पहिला मोठा दे धक्का लागलाय संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला. जिल्हा आयकॉन गणेश शिंदे बाद होताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये गणेश शिंदे यांनी काय बॅटिंग केली होती, परंतु या बॉलवरती आक्रमण करायला गेले. पॉवर प्ले मध्ये त्यांचं आक्रमण फसलं आणि इथे धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. जिल्हा आयकॉन म्हणून या टीम मध्ये त्यांना समाविष्ट केलं गेलं होतं आणि या मॅच मध्ये आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही आणि मयूर वाघमारे यांनी संघाला ती महत्वाची विकेट इथे प्राप्त करून दिलेली आहे. गणेश शिंदे शून्यावरती बाद झालेत. आज त्यांना भोपळा सुद्धा फोडू दिलेला नाही या मॅच मध्ये. मयूर वाघमारे यांनी मात्र जबरदस्त तिकट मारा ठेवला होता. बॅटची इनरेज लागली आणि प्रताप संगपाळने एक जबरदस्त कॅच टिपत असताना मोठा धक्का दिलाय संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला. बडी मछली फस गई जाल में, चिडिया चिप गई खेत में. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश पन्हाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनॅट क्रमांक 3 वरती. पाटण तालुक्यातील एक आक्रमक खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. चला फलंदाजाला धावत यावं लागेल. मित्रांनो आपण घाई करा, कारण अजूनही सामने आपल्याकडे बरेचसे बाकी आहेत आणि आपण स्पीडअप करावा अशी विनंती आहे. एका बाजूला पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली धाव आली खरी, परंतु त्यानंतरच्या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन झालेलं आहे. मयूर वाघमारे बॉल क्रमांक 3 घेऊन निघतील आणि स्ट्रायकर एंडला निलेश पन्हाळे बॅटिंग मध्ये होतील तयार. गोलंदाज मयूर वाघमारे बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले, बॉल खाली, बॅट वरतून डॉट आलाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता, बॅट वरतून फिरले, डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. परंतु मयूर वाघमारे यांनी मात्र फलंदाजांचे टान्स ओळखलेत, कशा पद्धतीने तो उभा राहिलाय, कोणत्या दिशेला मोठा फटका खेळू शकतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला बॉलिंग केली जाते. मयूर वाघमारेच्या गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय बॉल डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी, परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये निलेश पन्हाळे तयार. आक्रमण केलं या बॉलवरती, बॅकअपला खेळाडू आहेत, योग्य अंदाज बांधला, पाठीमागे थांबले, एकच धाव इथे खर्च केली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अंगावरती येणार होता, त्याला फक्त ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय आणि सिंगल धाव प्राप्त झाले. 4 बॉलचा तब्बल खेळ संपलेला आहे आणि बॅटिंग करताना टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने बनवलेले आहे धावा 2, गडी गमावलेला आहे तो 1. बॉल क्रमांक 5 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे अपील केली आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद, धक्का क्रमांक 2 टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. वेगळ्या धाडणीचा फटका खेळायचा होता, अगदी सफल झाले होते, परंतु गरकन गिरकी देखील घेतले. बॅटची इनरेज लागल्यानंतर विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय आणि कॅच देखील प्राप्त केले विकेट किपरने. जबरदस्त कॅच टिपले आणि फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का लागलाय. आघाडीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती संत बाळूमामा वॉरियर्स या टीमची, ती जोडी मात्र फोडले. विकेटचं पतन, हँडकट आउट झालेले आहेत. अगदी हाताला स्पर्श करून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवला. धक्का क्रमांक लागलेला आहे 2. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड
अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये या टीमने तब्बल 2 गडी गमावलेले आहेत. आता डाव सावरावा लागेल कारण दोन्ही स्ट्रायकर फलंदाज माघारी परतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये निलेश पन्हाळे आणि त्यांच्या सोबतील आता कुणाला पाठवलं जाईल हे पाहावं लागेल. प्रशांत माने मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या या बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. षटकातला शेवटचा बॉल आहे, परंतु पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी मयूर वाघमारे यांनी केलेली आहे. अगदी बरोबर आहे. संत बाळूमामा या टीमची मात्र बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे कारण 2 वरती 2 अशी खराब परिस्थिती पाहायला मिळते. तिखट मारा मयूर वाघमारे यांचा सातत्यपूर्वक पाहायला मिळालाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटकातला शेवटचा बॉल मयूर वाघमारे तयार. समोर फलंदाज प्रशांत माने. यावेळेला पाठीमागच्या बाजूला बॅकअप नाहीये. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. या डावातला आलाय संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी पहिला चौकार. जबरदस्त फटका खेळला. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यानंतर सफल झाले आणि बॉलला गरकन फिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रशांत मानेच्या बॅटमधून आल्या पावली हा चौकार आलाय. काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका खेळलाय. अगदी 2 विकेट्स गेल्या होत्या. थोडंसं प्रेशरमध्ये असताना देखील त्याने प्रेशरला झुगारून मात्र हा फटका त्यांनी खेळलाय. 4 धावांसाठी चौकार. संघर्षाच्या काळामध्ये आलेला हा महत्वपूर्ण चौकार आहे आणि आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. चला खेळाला थोडंसं आपण स्पीडअप देऊया, आपण थोडीशी घाई करूया, दोन्ही संघांना विनंती करूया कारण आपल्याकडे सामने बरेचसे बाकी आहेत. आपण थोडंसं स्पीडअप घ्या अशी विनंती आपण दोन्ही संघांना या ठिकाणी करूया. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना 6 धावा आतापर्यंत बनवलेली आहे टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. आता इथून पुढे ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती आता कुणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता जावली एक्सप्रेस करंजे गावचे निलेश भिल्लार यांना गोलंदाजी मार्गवरती या षटकासाठी बोलवलेलं आहे. करेक्शन आपण करूया, अक्षय मोरे यांना आणलेलं आहे ओव्हर नंबर 2 साठी, जे वारसोई देव गावचे KSKचे कटर गोलंदाज आहेत. तेच तर्रार आहेत आणि वेगाने बॉल ते निश्चितपणे टाकत असतात. आपण कित्येक वेळा त्याचा खेळ देखील पाहिला, परंतु तितक्याच ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती निलेश पन्हाळे ज्याने 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवले. प्रशांतने आल्या पावली एक चौकार खेचत असताना धावांची कोंडी देखील फोडलेली आहे, परंतु आता संघाची धावसंख्या आहे 6 अंकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक अक्षय मोरे घेऊन आलेत आणि स्ट्राईक एंडवरती निलेश पन्हाळे आहेत. ओव्हर क्रमांक 2 मधील पहिला बॉल. यावेळेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी निलेश पन्हाळे यांचा एक अफलातून स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, चौकार. ओव्हर क्रमांक 2 मधील पहिल्याच बॉलवरती अक्षय मोरे यांचं स्वागत केलंय निलेश पन्हाळे यांनी. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जोरकस फटका खेळला. क्षेत्ररक्षक अगदी कोणताही नव्हता. बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाल्या तिथे 4 धावा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली झालेली आहे संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी. संत बाळूमामा वॉरियर्स कराड आता ओव्हर नंबर 2 मध्ये मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये या टीमला धावा मिळाल्या नव्हत्या, परंतु आता धावा यायला लागलेल्या आहेत. एका बाजूला अक्षय मोरे, चांगला बॉल टाकलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, ताकासूर लावू दिला नाही, बॉल डॉट आलाय. अगदी हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफ स्टंप वरती पिचिंग केला होता. उसळी चांगल्या प्रकारे दिली आणि फलंदाज फसले. विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय आणि इथे एकही धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. फलंदाज थोडेसे फसले आणि नाराज आणि नाखुश देखील होताना पाहायला मिळत आहेत. निश्चित कारण मनसुबे उधळून लावले. बॉल क्रमांक 3. यावेळेला जागेवरतूनच फटका खेळलाय. डीपला खेळाडू आहेत, बॉलचा योग्य अंदाज बांधतायत. सीमारेषेलगत बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या फलंदाजांनी 2 धावा, तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 3 धावा चपळतेने चातुर्याने पूर्ण केलेल्या आहेत. अगदी मी म्हणेन दिवसा ढवळ्या ह्या धावा चोरलेल्या आहेत. जिथे एकच धाव मिळणार होती तिथे मात्र 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. राज पवार होते फिल्डिंग करत असताना त्याने धीम्या गतीने ही फेकी केली आणि त्याचमुळे दोन्ही बॅटरने त्याचा फायदा घेत असताना तब्बल 3 धावा देखील धावून काढलेत आणि धावफलकाला एक चांगला आकार दिलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्येची गती आता टीम संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी वाढती आणि एका बाजूला अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंगमध्ये प्रशांत माने 4 वरती आणि निलेश पन्हाळे 8 वरती बॅटिंग करतायत. षटकातला हा 4था बॉल. अक्षय मोरे पुन्हा तयार. यावेळेला स्विच हिटचा फटका, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. फटक्यामध्ये ताकद नजाकत होती आणि पॉवरफुल फटका होता. रिवर्सचा फटका खेळलाय.
दुधारी तलवार वापरली आणि बॅटच्या मधोमध घेऊन या बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फटकाच खूप चांगला होता, जागेवरती पाय रोवून हा फटका त्यांनी केला. क्षेत्ररक्षक कोणतेही नव्हते. एक टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल टोलवणं म्हणजे पॉवर प्ले. षटकातला आता 5वा बॉल. प्रशांत माने यांच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय आता तो 3रा टीम संत बाळू मामा वॉरियर्स कराड या टीमला. कमबॅक केलंय मी म्हणेन. अक्षय मोरे या खेळाडून ओव्हर द विकेटने गेले होते आणि त्यानंतर पहा बॉल थोडासा पाठीमागे टाकला. मोठा फटका खेळण्यासाठी प्रशांत मानेने बॅट जोरकस फिरवली होती, परंतु बॅटची इनर एज लागल्यानंतर विकेट किपर मयूर वाघमारेने एक जबरदस्त कॅच टिपलाय आणि धक्का क्रमांक 3 संत बाळूमामा वॉरियर्स कराडला लागलाय. धावा आल्या त्यानंतर विकेटही गेलेल्या आहेत. आता 17वरती 3 अशी स्थिती आहे बॅटिंग करताना टीम संत बाळू मामा वॉरियर्स कराड या टीमची. षटकातला शेवटचा बॉल आहे. आपण थोडीशी घाई करूया. येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण थोडंसं धावत या. आता क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये 5 वरती बॅटिंगसाठी ऑल इंडिया आयकॉन पुण्याचे एक नामवंत खेळाडू धनंजय भिंताडे बॅटिंगसाठी येतात आणि आज तो चांगला खेळ करावा लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आज निलेश भिंताडे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आता तुम्ही कितव्या नंबरवरती आलात याला महत्व नाही, तुम्ही कशा प्रकारे खेळ करता याला खूप महत्व आहे. ऑल इंडिया आयकॉन आहेत धनंजय भिंताडे जे पुण्याचे आहेत आणि त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये प्राचारण देखील केले आणि आता सर्वांच्या नजरा त्यांच्याकडेच लागलेल्या आहेत, कारण संत बाळूमामा वॉरियर्स हा संघ संकटाच्या पेचामध्ये अडकला आहे आणि आता इथून पुढे संकटाच्या पेचातून संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला धनंजय भिंताडे हे खेळाडू बाहेर काढतील का, हा देखील आता प्रश्न निर्माण झालाय. ISPL खेळलेले आहेत श्रीनगर की वीर या टीम मधून आणि मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला आपण चर्चा केली ना तर या षटकातला शेवटचा बॉल आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. अक्षय मोरे यांनी या ओव्हरमध्ये आतापर्यंत काय केलं, 5 बॉल टाकले आणि तब्बल या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या, एक गडी गारद केलाय. चला दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका, आपल्याकडे आणखीन काही सामने बाकी आहेत. सोडून दिलाय बॉल, बॅटला घेऊन गेले परंतु त्यानंतर स्ट्रोक कंप्लीट करू शकले नाही. बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने बनवलेले आहे धावा 17, 3 गडी बाद. 8.50च्या सरासरीने आतापर्यंत संत बाळूमामा वॉरियर्स या टीमने मात्र धावा बनवलेल्या आहेत. अक्षय मोरे यांनी 11 धावा खर्च करून एक विकेट देखील मिळवले. 2 चौकार त्याच्या बॉलिंग मार्कवरती लागले जरूर, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक देखील केलंय आणि कॅप्टनशिप म्हणून त्याने चांगली कामगिरी केली परी 11 सातारा या टीमसाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 षटक बाकी आहेत, अर्थातच 18 बॉल आहेत संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीम समोर आणि 18 बॉलच्या पाठीमागे मी म्हणेन अजून 40 ते 45 धावा आला तर निश्चितपणे बिग फॅट मॅच होऊ शकते आणि दुसऱ्या डावामध्ये तो स्कोर थांबवण्याची ताकद संत बाळूमामा वॉरियर्सकडे देखील आहेत, परंतु 18 बॉलमध्ये अजूनही 40 धावा येणं गरजेचं असेल. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आता जर 40 धावा आल्या म्हणजे 60-65 हा एक फायटिंग स्कोर किंवा एक आव्हानात्मक स्कोर या खेळपट्टीवरती असू शकतो, ज्याला संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ फाईट करेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आता या षटकासाठी देवळीचा राज पवार गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा केली, निलेश पन्हाळे 8 वरती बॅटिंग करतायत आणि धनंजय भिंताडे जे ऑल इंडिया खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट झालेले आहेत, 0 वरती बॅटिंग करतात. ओव्हर नंबर 3 चा हा पहिला बॉल आणि अखेरकार इथे खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. चांगला बॉल टाकलाय गोलंदाजी मार्कवरती असताना राज पवार यांनी. राज पवारची पहिल्याच बॉलवरती दहाकता पाहायला मिळाली. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता आणि जबरदस्त वेग होता, वेगावरती स्वार झाले आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निलेश पन्हाळी फसले हा बॉल खेळत असताना आणि त्यानंतर नाराज देखील होताना पाहायला मिळाले. धावफलक अगदी स्थिर आहे 17 अंकावरती. निलेश पन्हाळे यांच्याकडे आक्रमकता आहे आणि त्या आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल. फुल टॉस बॉलला प्रति उत्तर देऊ शकले नाही, मेजवानी होती, मेजवानीवरती ताव मारू शकले नाही, बॉल डॉट. खराब बॉल होता राज पवार यांचा. गोलंदाजाने फलंदाजाला लालसा दिली होती. फुलटॉस बॉल म्हटलं की फलंदाज कोणत्याही दिशेला मोठा फटका खेळू शकतो, परंतु निलेश पन्हाळे पुन्हा एकदा फुलटॉस बॉलवरती फसलेत आणि लागोपाठचे 2 बॉल राज पवार यांनी डॉट टाकलेले आहेत. निश्चित डॉट बॉलचा रेशो आता वाढतोय, परंतु आता याचा विचार कुठेतरी बॅटिंग टीमला करावा लागेल आणि मोठ्या फटक्यांचा रेशो आहे ना तो आता मैदानाच्या आतमध्ये वाढवावा लागेल.
तिसरा बॉल होता, फुलटॉस होता, त्याला ऑन साईडला खेळलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज निलेश पन्हाळे येथे माघारी. धक्का क्रमांक 4 टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड. राज पवारने या ओव्हरमध्ये काय केलंय, वारंवार फुलटॉस बॉल ठेवले होते फलंदाजाला, परंतु फलंदाजाला मोठे फटके खेळता येत नव्हते आणि फुलटॉस बॉलवरती खराब फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिझनच्या मधोमध अगदी हा कॅच पकडलाय. विकेटचं पतन होत असताना आणखीन एक मोठा धक्का संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला लागलेला आहे. निलेश सर, पहिली विकेट अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले आणि संत बाळूमामा वॉरियर्स संघ हा पूर्णपणे अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. अनिश्चित असं म्हणतात ना, ज्यावेळेस जीवनामध्ये अडचणी येतात त्यावेळेस चारी बाजूने येतात आणि आता चारी बाजूने संकट आलेली आहेत, त्या संकटातून मार्ग काढावा लागेल. असंही म्हणतात की ज्यावेळेस अडचणी येतात त्या अडचणीला तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागतं, धैर्याने तुम्हाला सामोरं जावं लागतं. संकटांना शरण जाऊन चालत नाही, तर त्या संकटांवरती तुम्हाला मात करावी लागते आणि ही जी काही संकट आहेत ना, त्या संकटांवरती तुम्हाला मात करावी लागेल. अगदी बरोबर आहे. संकट तुमच्या समोर असतील तर तुम्हाला घाबरायचं नाही, लढायचं आहे. संकटाला घाबरून रडत बसलो तर निश्चितपणे तुम्ही लढू शकत नाही. पुढचा बॉल. सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. सीमारेषेच्या पलीकडे बाईचा नशिबाचा चौकार संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी. राज पवारने हा देखील बॉल अगदी वेगवान टाकला होता. पहा, फलंदाजाला खेळता आला नव्हता, परंतु विकेट किपर फसले. त्यानंतर पहिल्या स्लिपमध्ये खेळाडू होते ते देखील फसले आणि बॉल अगदी पहा, सातारा प्रीमियर लीगचा जो लोगो आहे त्या लोगोवरती जाऊन बॉल अदळलाय. धावा मिळाल्या बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. निलेश वीर जे तुळसणगावचे आहेत, एक संकटमोचक खेळाडू म्हणून यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता त्यांच्याकडे, ॲबिलिटी चांगली आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, त्यापेक्षा जास्तीचं काही केलं नाही आणि सिंगलवरती समाधान मानलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये देखील अजूनपर्यंत राज पवार यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये देखील धनंजय भिंताडे आणि निलेश वीर हात खोलत नाहीयेत. डोक्यावरती बर्फ ठेवून अगदी शांत संयमाने खेळ पुढे घेऊन जात आहेत. एखादं मोठं षटक आलं तर निश्चितपणे धावांचा वेग वाढू शकतोय. हीच मास्टर माइंड खेळी दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत आपल्या माइंडमध्ये ठेवले. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटची वेळ आहे 2 मिनिटाची. त्यासाठी अतिरिक्त खेळाडूंना विनंती की पाणी बॉटल आपण तयार ठेवा. षटकातला शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलने घेतला, बॅटचा किनारा मिळाला, भाग्याचा सहारा, बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला आणि अखेरकार ओव्हर नंबर 3च्या शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. प्रथम बॅटिंग करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने बनवलेल्या आहेत धावा 26, 4 गडी बाद. सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. वेळ आहे 2 मिनिटाची. शेवटच्या बॉलवरती राज पवार यांनी चांगला बॉल टाकला होता आणि फटका देखील चांगला नव्हता, परंतु नशिबाची साथ लाभली. बॉलने क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना संत बाळूमामा वॉरियर्स या टीमने धावफलकावरती बनवलेल्या आहेत अवघ्या 26 धावा. उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत निलेश सर आणि 12 बॉलमध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील. निश्चित म्हणजेच काय, इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल बॅटिंगमध्ये. आतापर्यंत आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार आता बॅटिंग टीमला करून चालणार नाही. इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर आणि त्यांचा नामोल्लेख आम्ही करत आहोत. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपल्याला ड्रोन कॅमेऱ्याचं सौजन्य आहे. सचिनदादा शिंदे यांचं मनापासून आभार मानूया. त्याचबरोबर ॲक्वाप्युरेज वॉटर सोल्युशन्स युवा उद्योजक, बिझनेस अँड लाईफ कोच चे सर्व श्री सूरज भगवान मुळीक यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. धनश्री साडी सेंटर कामोटे सेक्टर 18 श्री उत्तम शेठ चोरट यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलं आहे, अध्यक्ष वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे, त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे प्रोप्रायटर श्री आदित्यदादा चोरगे यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्व राहुलजी बनगे आणि सूरज शेठ चोरट यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर हॉटेल टेम्पटेशनचे सर्व राजू दादा चोरट साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. वाई तालुक्यातील युवा उद्योजक श्री अर्जुन दादा गोळे यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख वाशी दर्शनदादा बनगे साहेब
यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. सातारा जिल्ह्याचे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर आपला सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी आभार मानत आहोत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे आणि ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्कवरती जावली एक्सप्रेस जावली तालुक्यातील करंजे गावचे निलेश भिल्लारे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. षटक क्रमांक 4 ला झाली सुरुवात, परंतु एका बाजूला खारकुंडी तुम्हाला पाहायला मिळते. झाडावरती अगदी शांत आणि आराम फरमावते. हाई बॉलला फक्त दिशा दिले. लागोपाठचे 2 बॉल निलेश भिलारे यांनी जबरदस्त टाकले. परफेक्ट यॉर्करचा बॉल त्यांनी सातत्यपूर्वक टाकलेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना ओव्हर क्रमांक 4 मध्ये देखील बांधून ठेवण्याचा प्रयत्न निलेश भिलारेने यांनी देखील केलेला आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. फुल टोल देखील वसूल केलाय. या बॉलला पाठवलंय वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे. 6 धावांचा टोला आलाय. बॅट्समन नो प्लस 6 7 धावा मिळाल्या जातील या बॉलच्या पाठीमागे. ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा आता मैदानाच्या आतमध्ये बोलबाला सुरू झालेला आहे आणि संघाला धावसंख्येची गरज आहे आणि त्याच वेळेस मात्र धावसंख्येची भूक वाढवताना मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे यांनी या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. म्हणजे यानंतरचा बॉल आहे तो फ्री हिट. आता निलेश भिल्लार यांना तो बॉल टाकावा लागेल. अग्निदिव्यातून जावं लागेल. समोर ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे पुणे. फ्रीटच्या बॉलवरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवलं. एकच धाव मिळणार आहे या बॉलच्या पाठीमागे. फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका खेळू शकले नव्हते. अवघी एकच धाव मिळाले. आता एकाच जागेवरती इथे समाधान मानावं लागेल. या बॉलच्या पाठीमागे स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि धावसंख्येला पुढे नेले. धावसंख्या 35 धावा 4 गडी बाद. 35 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धनंजय भिंताडे 4 बॉलमध्ये 11 वरती घेत आहेत. निलेश वीर 4 बॉलवर पाठीमागे 2 धावांवरती घेतात. छोटीशी पार्टनरशिप उभी राहते. फटका चांगला खेळलाय. कलात्मक स्ट्रोक खेळलाय. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा एक लाजवाब अप्रतिम षटकार. काय फटका खेळलाय. जबरदस्त टोला मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंग मध्ये बोलबाला सुरू झालेला आहे. हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा फटका. धावसंख्या बघता बघता आता जाऊन पोहोचले 41 धावा धावफलकावरती येत आहेत. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमची आता धावगती वाढत चालली आणि त्याचं कारण आहे मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे यांची चांगली बॅटिंग. निलेश वीर मैदानाच्या आतमध्ये सोबतीला. जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाज करतात. खरं तर या षटकामध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक एक षटकार देखील आलाय आणि आता दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये आहेत, फॉर्ममध्ये आलेले आहेत. या अगोदरच्या 2 षटकांमध्ये दोन्ही खेळाडूंनी डोक्यावरती बर्फ ठेवला होता, परंतु या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंनी बर्फ काढलेला आहे. परंतु यावेळेला पहा मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. लॉंग ऑन रिझनमध्ये एकच धाव मिळणार आहे. या अगोदर निलेश वीर यांच्या बॅटमध्ये एक मोठा टोला आला होता आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळालेली आहे. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे चाललाय. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. निलेश भिल्लार यांनी या ओव्हरमध्ये तब्बल 5 बॉल टाकले आणि तब्बल 16 धावा खर्च केलेल्या आहेत. थोड्याशा जास्त धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या आहेत, परंतु एका बाजूला या ओव्हरमध्ये टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला धावा चांगल्या मिळाल्या. षटकातला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तिथे देखील फिल्डर आहे. एकच धाव मिळणार आहे. या बॉलच्या पाठीमागे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 43 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने धावा किती बनवल्या तर त्या 43 गडी किती गमावले तर ते 4 फलंदाज गमावलेले आहेत. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 10.75च्या सरासरीने या टीमने बॅटिंग केली. चला थोडीशी आपण खेळायला घाई करूया आणि विनंती करूया की आपण खेळायला थोडंसं स्पीडअप देऊया. अजून आपल्याकडे सामने किती बाकी आहेत तर इथून पुढे अजूनही 3 सामने शिल्लक आहेत आणि दुपारचे 2:47 होतं त्याची आपण नोंद घ्या. अजूनही 3 सामने बाकी आहेत. आपण थोडीशी घाई करूया. यानंतर याच गटातला शेवटचा सामना बाकी आहे. जो 6वा सामना होईल, जो संघ त्या सामन्यामध्ये जिंकेल तो क्वालिफाय होईल अंतिम 3 साठी आणि त्यामुळे आपण घाई करा. तुम्हालाच एकाला पुढे जाऊन तो सामना खेळायचा आहे. आता इथून पुढे शेवटच्या ओव्हरला होईल सुरुवात.
शेवटच्या षटकामध्ये प्रशांत वाडकर चिखली गावचे खेळाडू आहेत आणि त्यांना गोलंदाजी मार्कवरती प्राचारण केले, परंतु समोरच्या बाजूने बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळत आहेत धनंजय भिंताडे, ज्यांनी 5 बॉलमध्ये 12 धावांचा खेळ आतापर्यंत साकारलाय आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 बॉल त्यांच्याकडे आहेत आणि कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल, कारण आता ऑल इंडिया आयकॉन आहे. संघाच्या संघमालकांनी विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला पात्र ठरत असताना शेवटच्या 6 बॉलमध्ये मोठे फटके देखील खेळायचे असणार आहेत. हा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रशांत वाडकर, शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आणि हनामारीचं षटक तो घेऊन आलेला आहे. समोरच्या दिशेने फलंदाज धनंजय भिंताडे, ऑल इंडिया आयकॉन. फुलटॉसचा बॉल गरकन खेळला होता, परंतु जानाता वाशी पहुंच गई काशी. फटका खेळायचा होता मिड विकेट रिझर्व मध्ये, परंतु बॉल निघून चाललाय. पॉइंट रिझर्व मध्ये अवघी एकच धाव. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती वाई तालुक्यातील चिखली गावच्या वेगाला बोलवलेला आहे आणि नाव आहे प्रशांत वाडकर. आणि हा बॉल जर आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारे हाताळला आणि त्यानंतरचा खेळलेला स्ट्रोक सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळते. स्लॉग ओव्हरमध्ये आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल फलंदाजांना. धनंजय भिंताडे आणि निलेश वीर या जोडीला. धावसंख्या 44 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी. पुढचा बॉल फटका समोरच्या दिशेने खेळलाय, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय व्ही शेप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येतील मॅक्सवेल आणि बॉलची फेकी केली जाते, तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 2 सिंगल धावा आलेल्या आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय की या 2 शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च धावा मिळालेल्या आहेत. प्रशांत वाडकर यांची गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केली फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला धनंजय भिंताडे, ऑल इंडिया आयकॉन. हाई फटका पहा, वाईडिश यॉर्कर हा बॉल टाकलाय, आपल्याच फॉलोथ्रोमध्ये या बॉलला अडवलंय, धाव मिळणार नाहीये. जबरदस्त तिकट मारा आणि फलंदाजांवरती प्रेशर टाकण्याचं काम प्रशांत देखील करतायत. स्लॉग ओव्हरमध्ये येऊन फलंदाजांना बांधून जकडून ठेवलेला आहे. एकाही मोठ्या फटक्याची मुभा इथे मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वाडकर यांनी दिली नाहीये आणि हा बॉल निर्धाव टाकलाय. शेवटच्या ओव्हरमधले शेवटचे 3 बॉल. या बॉलला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी देखील पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब एफर्ट्स तर पाहायला मिळालेत, फिल्डिंगचा दर्जा मॅक्सवेलच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. बॉल सेव्ह केलाय, परंतु निश्चितपणे धावा किती मिळणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांगणे आणि प्रत्यक्षात विशाल जाधव मॅक्सवेल यांनी जो बॉल अडवलेला आहे तो कशा प्रकारे अडवलेला आहे याची अर्थ पडताळणी केली जाईल tenniscricket.in च्या माध्यमातून. ज्या प्रकारे हा बॉल अडवलेला आहे त्याची पडताळणी सुरू आहे. हवे झेपावले होते आणि त्यानंतर हा बॉल त्यांनी आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना खेळलेला फटका मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव जे झांजवड गावचे खेळाडू आहेत त्यांनी हा बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु अगदी तो कशा रीतीने अडवलाय, सेफ अडवलाय की नाही अडवलाय याची पडताळणी सुरू आहे. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2, आजचा डे क्रमांक 2. बरेचसे प्रेक्षक आज या मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण प्रत्येक बॉल या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण आहे आणि हा षटकार आहे. आणि रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका तर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका क्षणाला असं वाटलं की लांबी कमी पडली की काय, परंतु मॅक्सवेलने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश मिळू शकलेलं नाहीये. बॉल सीमारेषा पार, षटकार. चला करा घाई. जे प्रेक्षक बाउंड्री लाईन वरती उभे आहेत आपण थोडंसं पाठीमागे या. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, पंच चांगला केलाय, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी अक्षय मोरे, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना विकेटचं पतन देखील झालंय आणि फलंदाज बाद देखील होताना पाहायला मिळालं. विकेटचं सॅक्रिफाईस. आता इथून पुढे या डावातला शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा तो बॉल असेल आणि आता प्रथम बॅटिंग करताना टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा कुठपर्यंत मजल मारेल हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या धावफलकावरती आहे 52 धावा, 5 गडी बाद प्रथम बॅटिंग करताना.
आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. 52 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. धनंजय भिंताडे यांनी 20 धावांचं योगदान दिलं संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी आणि तो देखील आता खेळाडू बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल अमर यादव. जावली तालुक्यातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल आणि तो बॉल खेळण्यासाठी जावली तालुक्यातील कुडाळ गावचा खेळाडू अमर यादव. आणि शेवटचा बॉल देखील वेगाने टाकलाय. या बॉलला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना संत बाळूमामा वॉरियर्स या टीमने धावपलकावरती धावा बनवलेल्या आहेत. तब्बल 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष्य असेल परी 11 सातारा या टीम समोर. निश्चित संपूर्ण डाव आपण जर पाहिला ना, संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. आज गणेश शिंदे खास काय करू शकले नाही. मयूर वाघमारे यांनी त्यांना माघारी पाठवलं. अजिंक्य बेलोशे 1 वरती माघारी परतले. त्यानंतर निलेश पन्नाड यांनी 8 बनवल्या. प्रशांत माने यांनी 8 बनवल्या. धनंजय भिंताडे यांनी येऊन मधल्या फळीमध्ये क्रमांक 5 वरती आले. 9 बॉलच्या पाठीमागे 20 बनवले आणि त्यानंतर निलेश वीर यांचा खेळ महत्त्वपूर्ण आला. दुहेरी आखाडा त्यांनी बॅटिंग करताना वैयक्तिक उभा केला. 7 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 बनवल्या. हा संपूर्ण आढावा आपण बॅटिंग कार्ड पाहिलं. बॉलिंग कार्डमध्ये मयूर वाघमारे यांनी 6 बॉलमध्ये धावा किती दिल्या तर 6 धावा दिल्या आणि 2 गडी गारद केले. अक्षय मोरे 11 दिल्या, 1 गडी गारद केला. त्यानंतर राज पवार यांनी अवघ्या 5 धावा दिल्या. इथे धावसंख्येचा वेग पुन्हा मंदावला, 1 गडी गारद केला. निलेश भिल्लारे यांनी 17 दिल्या आणि प्रशांत वाडकर यांनी 9 धावा दिल्या. चला फिल्डिंग लावा टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड आणि टीम परी 11 सातारा बॅटिंग ऑर्डर पाठवा. इथून पुढे आता फक्त 30 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. परंतु निलेश सर पहिल्या डावाचा विचार केला ना, मयूर वाघमारे या खेळाडूने मात्र सलामीची जोडी फोडली ना संत बाळूमामा वॉरियर्स या टीमची आणि म्हणूनच हा धावफलक कुठेतरी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजीचा तिकट मारा परी 11 सातारा या टीमच्या बाजूने पाहायला मिळालाय आणि 30 बॉल 53 धावांची आवश्यकता. चला दोन्ही संघ आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. दोन्ही संघ टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर पाठवा अशी आपल्याला विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मैदानाचा ताबा घ्या अशी आपल्याला विनंती आहे. एका बाजूला येणारे बॉल किती आहेत तर ते बॉल आहेत तब्बल 30 आणि 30 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 53. हे समीकरण आहे मॅच मध्ये. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. यानंतर आता ब गटातून शेवटची मॅच होईल आणि त्या शेवटच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलेला संघ आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने आणि जो संघ या मॅच मध्ये जिंकेल ना त्या संघाला जाऊन पुढे लगेचच मॅच खेळावी लागेल, याची आपण नोंद घ्या. परी 11 सातारा आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा अशी आपल्याला विनंती आहे. त्रेपन्न धावा आणि येणारी बॉल आहेत 30 आणि या बॉलच्या पाठीमागे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. गत वर्षी आपण सातारा प्रीमियर लीगचं पहिलं पर्व पाहिलं आणि ते पहिलं पर्व अथर्व आदिरा 11 सातारा या टीमने जिंकलं. उपविजेता संघ राहिला होता टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड आणि तिसऱ्या क्रमांकावरती म्हणजे सेमीफायनल पर्यंत अर्णव स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचला होता. परंतु या वर्षीचा इतिहास काय असेल, पर्व क्रमांक 2 मध्ये नवीन इतिहास पाहायला मिळेल का आणि पर्व क्रमांक 2 ची बाजी कोणाची, हा आजचा दुसरा दिवस आहे. उद्याचा या क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस. अगदी बरोबर आहे. या पर्वाची बाजी कोण मारणार याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा उद्याच्या दिवसाची देखील वाट पाहावी लागणार आहे. कारण उद्याच्या दिवसामध्ये कळणार आहे की सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 ची बाजी कोणी मारले आणि तो कोणता संघ असेल, कोणता संघ मालक असेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता मॅच रंगलेली आहे. परी 11 सातारा विरुद्ध संत बाळूमामा वॉरियर्स कराड अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना संत बाळूमामा वॉरियर्स या टीमने 52 धावा धावपलकावरती सजवलेले आहेत आणि 53 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे सातारा
परी 11 सातारा या टीम समोर. येणारे बॉल आहेत 30 बॉल मध्ये 53 धावांचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये पुनर्श एकदा आम्ही सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आज शनिवारचा दिवस आहे तरी देखील मात्र प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला मैदानाच्या अवतीभवती पाहायला मिळते. उद्याचा रविवारचा दिवस खास दिवस असणार आहे. सर्वांना सुट्टी देखील असेल आणि आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेसाठी आवर्जून क्रिकेट रसिक मात्र भूमिपुत्र कोपरखैराने या मैदानावरती उभे देखील राहतील. त्याच्यामध्ये तील मात्र शंका नाहीये. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. परी 11 सातारा विरुद्ध संत बाळूमामा वॉरियर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. येणारे बॉल आहेत 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत 53 धावा. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल, कारण आणखीन मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. 3 मॅचा अजून आपल्या पेंडिंग आहेत, त्याचमुळे घाई करा. बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत संत बाळूमामा वॉरियर्स या टीमचे ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल KSK ला बिलॉंग करणारा लाखवड गावचा खेळाडू, हार्ड हिटर बॅट्समन, अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतो असा खेळाडू प्रताप संगपाळ स्ट्राईक एंड वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती निखिल जाधव कोयनूर हिरा गिरगावचा वंडर बॉय. त्यांनी देखील आपल्या जीवनामध्ये KSK प्रीमियर लीग खेळत असताना 2 बाईक आपल्या नावावरती त्यांनी देखील केलेले आहेत. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. जबरदस्त हा बॉल पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल धनंजय भिंताडे यांनी चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. शरीरापासून दूर ठेवला आणि प्रताप संगपाळ बॅटला घेऊन गेले आणि पंचांकडे दाद मागे होते. पंचाने सांगितलं की योग्य बॉल आहे, डॉट आहे. या बॉलला खेळलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये परंतु क्षेत्ररक्षक पहा जबरदस्त आले. लॉंग चेसिंग होतं, कव्हर केलं आणि बॉल पर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत बॉल अडवलं. 2 धावा देखील मिळालेत आणि संघाचा श्री गणेश होतोय 2 धावेने. आता या बॉलच्या पाठीमागे पहिल्या धावा मिळतात. टीम परी 11 या संघाला धावसंख्येचा पाठलाग करताना प्रताप संगपाळ यांनी हा जो बॉल होता ना तो हवेत खेळला होता आणि हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिझन मध्ये, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. फ्री हिटच्या बॉलवरती धाव मिळणार नाही. फ्रीचा बॉल चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. कौतुक याही बॉलचं करावं लागेल. धनंजय भिंताडे यांनी आता कमबॅक चांगलं केलेलं आहे आणि प्रताप संगपाळ यांना पुन्हा एकदा बांधून ठेवलेलं आहे. तब्बल 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 3. ऑल इंडिया आयकॉन गोलंदाजी करतायत. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि ज्या प्रकारे या अगोदरचे बॉल त्यांनी टाकले होते ना त्याच्यामध्ये एक नो बॉल टाकलेला आहे आणि कुठेतरी पायाला क्रॅम्प त्यांच्या आलेला आहे आणि त्याचमुळे की काय सामना थोडंसं थांबलेला आहे. परंतु आज त्यांना मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, कारण महत्त्वाचा सामना आहे. संघ जर जिंकला तर पुढचा सामना खेळायला मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. आज तुम्हाला थकून चालणार नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मेहनत, जिद्द, चिकाटी दाखवावीच लागेल. पुढचा बॉल घेऊन निघाले धनंजय भिंताडे. हाई बॉल खूप चांगला हातालाय. ऑफ स्टॉप वरती हा बॉल पिचिंग केला होता. परफेक्ट मिडल ऑफ करण्याचा प्रयत्न राहिला होता प्रतापचा परंतु तो देखील प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. आता पुन्हा एकदा मनसुळे उधळून लावलेले आहेत बॅटिंग करताना टीम परी 11 सातारा या टीमचे प्रताप संगपाळ. एका बाजूला लाखवड गावचे एक युवा आक्रमक फलंदाज आहेत आणि युवाची हवा त्यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आता दाखवावी लागेल. प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे. परंतु एका बाजूला ऑल इंडिया आयकॉनचा दमदार मारा धनंजय भिंताडे. हाई बॉल चांगला टाकला होता. तिथे फक्त फिल्डर आहेत आणि कॅच देखील ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. मिड ऑफला हा झेल पकडता आलेला नाही. 8 बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न प्रताप संगपाळ यांनी केला आणि संघाला धनंजय भिंताडे यांनी संधी निर्माण करून दिली होती परंतु त्या संधीचं काय आज सोनं मिड ऑफच्या खेळाडूला करता आलेलं नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती आहे धावा 3 बिनगडी बाद. हाई बॉल ऑफ स्टॉप वरती बॉल पिचिंग केला होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. हातामध्ये बॉल विसवला धनंजय भिंताडे यांचा आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निश्चित या ओव्हरमध्ये धावा येऊ शकल्या नाहीयेत आणि चांगली सुरुवात टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने आता मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. जरी या टीमला विकेट मिळाली नसली ना तरी या टीमने पहिल्या ओव्हरमध्ये चांगलं काम केलेलं आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3च धावा खर्च केलेले आहेत. अगदी बरोबर आहे कारण धनंजय भिंताडे यांची गोलंदाजी अफलातून राहिले.
हाई बॉल सुरेख हाताळलाय, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. धनंजय भिंताडे यांनी मात्र पॉवर प्लेचं षटक जबरदस्त टाकलं आणि पहा अवघ्या 3 धावा खर्च करत असताना एक जबरदस्त कामगिरी केली आहे संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी. 6 बॉल टाकले, अवघ्या 3च धावा धनंजय भिंताडे यांनी खर्च केले आणि त्यांनाच तुम्ही पाहत आहात ऑल इंडिया आयकॉन म्हणून या संघामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काय काम केले. बॅटिंगही चांगली केलेली आहे, गोलंदाजी चांगली केलेली आहे. आता इथून पुढे येणाऱ्या 24 बॉल मध्ये आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा. 50 धावांचं लक्ष बाकी आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 3 धावा धावपलकावरती आहेत. आता इथून पुढे 24 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता. परी 11 सातारा या टीमला अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी हात खोलले नाहीत आणि हात खोलूनही दिले नाही आहेत. धनंजय भिंताडे यांनी बॅटिंगमध्ये चमक दाखवू शकले नाहीत, परंतु बॉलिंग मार्कवरती त्यांनी आपली धमक दाखवले. आपल्याकडे जे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, ते मात्र सिद्ध करत असताना त्यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली बॉलिंग मार्कवरती. परंतु आता इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल परी 11 सातारा या टीम मधील फलंदाजांना, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये निखिल जाधव यांना स्ट्राईक मिळाली नाही, परंतु पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये निखिल जाधव पहिल्यांदा स्ट्राईक करतील. चला मित्रांनो, आपण थोडीशी घाई करा, आपण वेळ घेत आहात अशा ठिकाणी आपल्याला विनंती करूया आपण की आपण थोडीशी घाई करा, आपण वेळ घेत आहात त्यासाठी आपण थोडंसं खेळाला स्पीडअप द्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होल्याने गोलंदाजी मार्कवरती या षटकासाठी बोलवलेलं आहे. महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावाचा पर्याय निवडला आणि खेळाडूचं नाव आहे सचिन शिंदे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला घोडे पारोट गावचे निखिल जाधव तयार. वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे सचिन शिंदे यांचे. कित्येक वर्ष त्यांनी मात्र रुळे वैभव रुळे गावासाठी चांगला खेळ साकारलाय. परंतु तुम्ही स्क्वॉड पाहू शकाल परी 11 सातारा या टीमचा. राज पवार आहेत, थोडेसे टेन्शनमध्ये आहेत कारण धावा आल्या नाहीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्क्वॉड थोडासा चिंतेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. स्वतः कॅप्टन देखील अक्षय मोरे पाहायला मिळत आहेत, रवी बोरगे देखील पाहायला मिळतात. त्यांचा संपूर्ण स्क्वॉड तुम्ही पाहताय. जाऊया मॅचच्या दिशेने. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. स्ट्राईक एंडला निखिल जाधव. प्रेशर असणार आहे. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, अवघी एकच धाव मिळणार. या फटक्याच्या पाठीमागे वेळेच्या अचूकता तितकीशी चांगली साधता आली नाही, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त झालेली आहे आणि धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावते. आणि बॉल टाकताना पहा ज्या प्रकारे स्लिप झालेले आहेत सचिन शिंदे आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त झालेली आहे. अगदी पहा थोडीशी खेळपट्टीच्या बाजूला रनरअप घेतला जातो बॉलिंग मार्कवरती. तिथे थोडासा अडथळा निर्माण झालाय आणि त्यामुळेच खेळ थोडासा थांबला गेलाय. परंतु पहिला बॉल त्यांनी जबरदस्त टाकलाय. पहिल्या बॉलवरती निखिल जाधवला देखील बांधून ठेवलं, त्यांच्या पायामध्ये बेड्या देखील ठोकलेत. परंतु इथून पुढे परी 11 टीमच्या दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील, कारण बॉल कमी आणि धावांचा वेग आहे तो मात्र जास्तीचा आहे. त्यामुळे हा डिफरन्स कमी करावा लागेल आणि त्यासाठी या जोडीला मात्र खेळावं देखील लागेल. सलामीची जोडी आहे, त्यामुळे विश्वास आहे या जोडीवरती. हा बॉल पाठवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळणार. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीत. पहिल्या 2 बॉलवरती सचिन शिंदेने अवघ्या 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी आतापर्यंत केलेली आहे. कमी धावसंख्येचा सामना आणि मैदानाच्या आतमध्ये तो रंगतोय आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल. गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, फलंदाजांना जकडून बांधून ठेवलेलं आहे. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज निखिल जाधव तयार. सातारा जिल्हा आयकॉन. अजूनपर्यंत संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला विकेट मिळवता आली नाही, परंतु धावांना अंकुश लावण्यामध्ये यश प्राप्त झाले गोलंदाजांना. हा बॉल पहा जबरदस्त खेळलाय, परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि पहिला गडी कोसळलाय. परी 11 सातारा या टीमचा जिल्हा आयकॉन खेळाडू निखिल जाधव बॅक टू द पॅव्हिलियन.
बिग विकेट, मोठ्या विकेटचं पतन होतंय. निखिल जाधव यांनी आतापर्यंत चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला होता. या बॉलवरती मोठा प्रहार करायला गेला आणि फटका फसला. बॉल हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि आपलं काम त्यांनी चोख केलं. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम परी 11 सातारा या टीमला. फलंदाज निखिल जाधव आता येत आहेत माघारी. काय जबरदस्त कॅच पकडलाय, गुडघा टेकला आणि त्यानंतर कॅच पकडलाय. हाताची ओंजळ केली, त्या ओंजळीमध्ये या बॉलला अलगद पकडला आणि त्यानंतर निखिल जाधव नाराज होताना पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये अवघी 1 धाव बनवली आणि त्यानंतर तो नाराज देखील दिसला. परंतु आता मी म्हणेन संत बाळमामा वॉरियर्स या टीमने मात्र या मॅच मध्ये मजबूत पकड केले गोलंदाजांच्या जोरावरती. निश्चित गोलंदाजी चांगली केलेली आहे आतापर्यंत. आपण जर या संपूर्ण डावाचा आढावा घेतला तर गोलंदाजीमध्ये तिकट मारा केलाय दोन्ही गोलंदाजांनी. धनंजय भिंताडे असेल किंवा त्यानंतर सचिन शिंदे असतील, काय गोलंदाजी केली आतापर्यंत. या संपूर्ण डावामध्ये 8 बॉल टाकलेत आणि अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी गारद केला. आता ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन मयूर वाघमारे परी 11 सातारा या टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्यावरती देखील संपूर्ण संघाची दामोदार असेल, कारण या खेळाडूला आज खेळावं लागेल, कारण जिल्हा आयकॉन माघारी परतलाय. आता ऑल इंडिया आयकॉनला जबाबदारी घ्यावी लागेल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलेत, कट केलाय. अगदी पॉइंट रिजनच्या फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय आणि डॉट बॉलची सांगता. निश्चित एखादी विकेट तुम्हाला मिळते का आणि त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय, ही कमाल मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदे यांनी केलेली आहे. परंतु आज मयूर वाघमारे यांना जबाबदारी घ्यावी लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे असं म्हणतात ना, आयुष्याला लागलेली नजरी कष्टानेच काढावी लागते आणि ते आता कष्ट घ्यावे लागतील. धावसंख्या आहे जैसे ते षटकातले आता शेवटचे काही बॉल. क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल केले सचिन शिंदेने. मयूर वाघमारे ऑल इंडिया आयकॉन त्रिफळाचीत होत असताना एक मोठी विकेट सचिन शिंदेने मिळवून दिले संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीम साठी. परी 11ला मोठा धक्का लागलेला आहे. ऑल इंडिया आयकॉन मयूर वाघमारे निराश होऊन माघारी येत आहेत, कारण ज्या प्रकारचा फटका खेळायला गेले, लाईन मिस करून बसलेले आहेत आणि त्रिफळाचीत केलेला आहे. काय बॉल टाकलाय रुळे गावचा सचिन शिंदे, ड्रीम बॉल टाकतोय. बॉल एस्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत, मधली एसटी वाकवली. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ऑल इंडिया आयकॉन मयूर वाघमारेची विकेट घेतल्यानंतर संत बाळूमामा वॉरियर्स या टीमचा जल्लोष, उत्साह तुम्ही पाहू शकाल. रिप्ले टेलिकास्ट 1 वेळा नाही 10 वेळा तुम्ही पाहू शकाल आणि पहा ही व्हायरल रील होणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही, कारण सचिन शिंदे यांचा हा तिकट मारा जबरदस्त सोसावा लागतोय मयूर वाघमारे यांना. निश्चित काय गोलंदाजी केली, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, अचूकता, भेदकता, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी षटकामध्ये केलेली आहे आणि अवघ्या 5 बॉलमध्ये 2 धावा दिल्या, 2 गडी गारद केलेले आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता झांजवड गावचे विशाल जाधव अर्थात मॅक्सवेल खेळाडूकडे क्षमता आहे. हो इथे देखील पहा कट आउट होता, परंतु पहा कॅच ड्रॉप झालाय. गणेश शिंदे नाराज, सचिन शिंदे नाराज आणि इथे पहा मोठं जीवनदान मिळाले. पहा निश्चित ज्या प्रकारे बॉल टाकला होता आणि बॅटची कडा बॉलने घेतली आणि पहा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये. आज नशीब बलवत्तर आहे, जीवनदान मिळतंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धाव फलकावरती 5. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 48 धावांचं लक्ष बाकी आहे. रायझिंग स्टार रुळे वैभव रुळे गावचा खेळाडू सचिन शिंदे यांनी जबरदस्त कामगिरी करत असताना 2 विकेट मिळवत असताना 2 धावा देखील त्यांनी खर्च केलेत आणि अवघ्या 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 53 धावांचं लक्ष आहे आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा परी 11 सातारा या टीमने बनवलेत. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 48 धावा. 18 बॉल 48 धावांचं समीकरण येऊन ठेपलेले आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे आता परी 11 सातारा या टीमला 16 धावांची सरासरी ठेवावी लागेल. आता या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल, परंतु ओव्हर नंबर 2 साठी हातलोट गावाचा पर्याय निवडलाय. डावकुरे आताच्या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे. यश मोरे ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत, परंतु आता
विजयाचा घाट पार करताना आहे ना परी 11 सातारा टीमला गिअर बदलावा लागेल, कारण ज्या प्रकारे एकेरी दुहेरी धावा या टीमने घेतलेल्या आहेत आणि एकेरी दुहेरी धावांनी क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी मिळू शकते, परंतु आता बॅटिंग अशी करावी लागेल ज्या धावा धावसंख्येला आकार आणतील. आता 18 बॉल 48 ची गरज. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला लाखवडचा प्रताप संगपाळ. तर गोलंदाजीच्या मार्कवरती हातलोट गावचा यश मोरे, डावकुरी हाताचा एक प्रतिभावंत गोलंदाज, प्रभावशाली गोलंदाज आहे. त्याने क्रिस्टल आर्टचे चेतन दादा यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. चेतन दादा आपलं स्वागत आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. थँक्यू. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला आहे आणि पंचांचा कॉल वाईड बॉल, सिंगल धावमध्ये. यश मोरे यांनी आता या ओव्हरची सुरुवात जी आहे ना ती व्हाईट बॉलने केलेली आहे. बॉल शरीरापासून फार दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पंचाने सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे आणि हा बॉल यश मोरे हातलोड यांना पुन्हा टाकावं लागेल. प्रताप संगपाळ यांना चालावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आज संघर्ष जो आहे ना तो पराकोटीचा करावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. आडव्या बॅटने हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, अगदी हा बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. त्यानंतर 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की प्रताप संगपाळ आज खेळावं लागेल, आज नावाप्रमाणे या मॅच मध्ये खेळी होऊ शकली नाहीये. तब्बल 9 बॉल खेळत आणि अवघ्या 5 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलंय. निश्चित आज चांगली बॅटिंग करावी लागेल. कधी कधी जीवनामध्ये अशी वेळ येते ना जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतःला करावं लागतं आणि आज ते प्रताप संगपाळ यांना करावं लागेल. एका बाजूला यश मोरे गोलंदाजी मार्कवरती आहेत, हा बॉल चांगला टाकलाय, परंतु एक गाव अकरामध्ये या हंगामाला KSKच्या माध्यमातून खेळताना एक गाव अकरामध्ये प्रताप संगपाळ यांनी चांगला खेळ केलाय आणि आज तो करावा लागेल. बॉल क्रमांक आहे आता 2. हाई बॉल, स्विंग अँड मिस, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त तिकट मारा पाहायला मिळतोय, अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते यश मोरेच्या माध्यमातून. निश्चित प्रताप संगपाळ जे आहेत ना बॉलला फॉलो करत गेले होते आणि पंचाने सांगितलं की हा बॉल तुमच्या खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता, त्यामुळे हा बॉल डॉट आहे. 10व्या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळणार नाहीये. धावसंख्या पुन्हा स्थिरावली, धावसंख्या 8, 2 गडी बाद. हो, हा फटका चांगला खेळलाय, कलात्मक स्ट्रोक, या बॉलला फक्त फोर्स केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट रिजन, सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलाय परी 11 सातारा या टीम साठी नशिबाचा आणि संघर्षाचा चौकार. प्रताप संगपाळ टिपिकल फटका, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्या वाढवणारा हा चौकार आहे आणि अशाच फटक्यांची गरज आहे टीम परी 11 सातारा या टीमला. धावसंख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 12 धावा धावफलकावरती येत आहेत. आता 15 बॉल 41 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे टीम परी 11 सातारा या टीमला. अजूनही मोठ्या धावा चेस देखील करायचे आहेत, परंतु मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे प्रिशा 11 सातारा या टीमचे संघमालक प्रशांत दादा शेडगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. चौकार आलाय, आत्मविश्वास वाढवलाय, नवसंजीवनी देणारा हा चौकार. याही बॉलवरती आक्रमण केलंय, फटक्यामध्ये आहे ताकद न झाकत, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रताप संगपाळ यांनी आता सामना सुरू केलेला आहे, मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे. यश मोरे यांच्यावरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 6 धावेंसाठी समीकरणामधलं अंतर कमी होत आहे. आता 14 बॉल 35 धावांची गरज. मॅच ऑन झालेली आहे, परंतु हे 2 फटके खेळले ना प्रताप संगपाळचे अगदी क्लासिकल फटके होते आणि या फटक्याने मात्र परी 11 सातारा या टीमसाठी थोडंसं डकआउट मध्ये हास्याचं वातावरण देखील निर्माण झालंय, कारण आता मॅच आटोक्यात आलेली आहे. कारण 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा गोळा केले आणि दुपारच्या सत्रामध्ये आता प्रताप संगपाळ यांना धावांची भूक लागले. तो देखील आता सीमारेषेला आग लावतो आणि तोडझोड मारझोड बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. निश्चित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहे. प्रताप संगपाळ 15 वरती. हा 5वा बॉल. यश मोरे याही बॉलवरती बिगिट केलंय, स्टँड
अँड डिलिव्हर होईल की नाही, नाही होणार, कारण लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलाय, त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. बडी मछली फंस गई जाल में, चिड़िया छिप गई खेत में. फलंदाज प्रताप संकपाळ बॅक टू द पवेलियन. प्रताप संकपाळ चांगली बॅटिंग करत होते, परंतु या बॉलवरती मोठ्या फटक्यांचं धाडस केलं. लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागलाय, तो म्हणजे विकेटने. जड पावलांनी प्रताप संकपाळ माघारी येत आहेत. नाखुश आहे ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळला. लांबी थोडीशी कमी पडली आणि सीमारेषेलगत इथे हा झेल पूर्ण केलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय तो आता तिसरा. परी 11 सातारा या टीमला लाखवडचा प्रताप संकपाळ इथे माघारी. या अगोदरच्या बॉलवरती त्यांना सूर गवसला होता मोठ्या फटक्यांच्या. पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येण्याचा प्रयत्न त्यांनी ठेवला होता, परंतु लॉंग ऑन रिझन मध्ये एक जबरदस्त कॅच टिपत असताना आणखीन एक मोठा धक्का लागला आणि आता पुन्हा एकदा सातारा परी 11 संघ मात्र संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. 13 बॉल 35 ची आवश्यकता. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट असणार आहे. पाणी बॉटल तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे. षटकातला शेवटचा बॉल आहे, चला घाई करा. फलंदाजाला विनंती आहे तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जंगलवाडीचा शुभम साळुंके. याही खेळाडूकडे गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे, क्षमता आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. षटकातला शेवटचा बॉल आहे. 13 बॉल 35 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरतून हाटलोडचा यश मोरे. शेवटचा बॉल देखील कटर बॉल टाकलाय, बॉलला फिरवलाय देखील आणि शेवटचा बॉल देखील यश मोरे यांचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आहे 18. या धावसंख्येवरती आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 35 धावांचं हे समीकरण. दव्या 3 षटकांच्या नंतर स्ट्रॅटर्जी टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आरोही स्पोर्टचे संग्रामजी लावंड या ठिकाणी आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. मित्रांनो, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 35 धावा. म्हणजे इथून पुढे तुषार सर प्रति ओव्हरच्या पाठीमागे 17 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये परी 11 संघाला संधी आहे. एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड. या टीमची मॅचवरची पकड थोडीशी मजबूत पाहायला मिळते, कारण त्यांनी केलेली गोलंदाजी कमालीची आहे. अगदी बरोबर आहे. गोलंदाजांनी मात्र चांगले साथ दिले संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी आणि त्यामुळेच हा सामन्यामध्ये आतापर्यंत मजबूत देखील पकड बनवले. परंतु आता इथून पुढे 12 बॉल मध्ये 35 धावा बनवत असताना परी 11 सातारा या टीमच्या फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. या धावा होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ, कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये रंग कधीही बदलले जातात. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषांमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि या मॅच मध्ये आता परी 11 सातारा या टीमच्या फलंदाजांना रंग भरावे लागतील. 12 बॉल मध्ये 35 धावा बनवाव्याच लागतील पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. 18 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 12 बॉल 35 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मार्कवरती कोणता खेळाडू वापरला जाईल संत बाळूमामा वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असेल. परंतु स्ट्राईक एंडवरती फलंदाज विशाल जाधव, झांजवडगावचा खेळाडू, एक आक्रमक फलंदाज आहे आणि मॅक्सवेल या नावाने ओळखला जातो. त्याच्याकडे ती ताकद आहे, क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि अनेक वेळा असा त्यांनी करारनामा केलेला आहे 1 गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये. आणि हो, आज त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल, कारण एक मोठी उमेद आहे. कारण विशाल जाधव आणि शुभम साळुंके यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. अनेक वेळा या 2 खेळाडूंनी 1 गाव 11 मध्ये चांगली बॅटिंग केली आणि आज तीच बॅटिंग इथे करायचे. फक्त आज निमित्त आहे सातारा प्रीमियर लीग. ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजी मार्कवरती कोणाला बोलवलेला आहे? विशाल मोरे यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे. पहिल्यांदा गोलंदाजी करतायत. बाबू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये 12 बॉल 35 चा फरार. चला आपण थोडीशी घाई करूया, दोन्ही संघांनाही विनंती करूया. 12-35 चा फरार. कोण घेऊन जाणार मॅच, कोण खेळणार, या गटातली शेवटची मॅच असणार आहे यानंतरची. परंतु 12 बॉल 35 धावांचा पाठलाग एका बाजूला बचाव. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे धावतात, परंतु आवाक्या बाहेरचा बॉल होता. 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता येणारे बॉल 11 आणि 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत 34 धावा विजयासाठी सातारा परी 11 या टीमला.
11 बॉल 34 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. दोन्ही फलंदाजांना आता आक्रमणाशिवाय पर्याय उरलेला नाहीये. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि टीम परी 11 सातारा या टीमची उमेद आहे. एका बाजूला टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमची उमेद म्हणजे गोलंदाजी मार्कवरती असणारे विशाल मोरे. या बॉलला हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न, तो देखील फसताय. याही बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये धाव, परंतु आता सॉफ्ट हँडेड खेळून चालणार नाहीये. मोठेच फटके खेळावे लागतील, त्याच वेळेला विजयाच्या जवळ तुम्ही पोहोचू शकता. निश्चित आता ही वेळ सन्मान देण्याची नाहीये. आता आक्रमण करावं लागेल. आता येणारे बॉल शिल्लक असतील 10. हा फटका जबरदस्त खेळ आहे. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि अवघी एकच धाव मिळाले. एकेरी आणि दुहेरी धावेने जास्तीचा काही फरक पडणार नाहीये. संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला आता खेळावे लागतील, ते मोठेच फटके खेळावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील, संघर्ष करावा लागेल. असं म्हणतात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि तो जर आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी तुम्हाला ठेवावी लागते. तो संघर्ष करावा लागेल. विशाल जाधव आणि शुभम साळुंके यांना आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत 9 धावा बनवायच्या 33. 9 बॉल 33 धावांचा थरार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कटर बॉल पाहायला मिळाला आणि बॉल फिरवला देखील. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. प्रत्येक डॉट बॉल आहे ना परी 11 सातारा टीमचं टेन्शन वाढवतो आणि त्यांचा खेळाडू कक्ष पूर्ण शांत आहे. समीकरणामधलं अंतर वाढलंय. 8 बॉल 33 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. विशाल जाधव मॅक्सवेल. हा बॉल पहा, झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, याही बॉलला खेळू शकले नाहीत. प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही आणि डॉट बॉलची सांगता. आता इथून पुढे 7 बॉल बाकी आहेत. 33 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल टेन्शन वाढवणार आहे. मॅच मध्ये प्रेशर वाढत चाललेलं आहे. फलंदाजांना संधी आहे, त्या संधीचं सोनं आज करावं लागेल. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लढते रहो ना तो सबेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आणि हाई बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय आणि अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विशाल मोरे या खेळाडूने. आणि या मॅच मध्ये अगदी संत बाळूमामा वॉरियर्स या टीमची मजबूत स्थिती झालेली पाहायला मिळते. परी 11 सातारा टीमने अवघ्या 20च बनवलेले आहेत. आता 6 बॉल 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आता परी 11 सातारा टीमला ही वेळ बदलता येईल का असं म्हणतात. मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो, खराब वेळ ही बदलते आणि त्यात आता ती परी 11 सातारा या टीमची वेळ बदलेल का. 6 बॉल 33 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आता एका बाजूला शुभम साळुंके, तालुका पाटण, गाव जंगलवाडी आणि आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं जाईल. चला टीम वीर मराठा वॉरियर्स बोरणे आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट जी आहे ना ती आपण अपडेट करून द्या, कारण यानंतरची मॅच ब गटातून तुमची आहे. जो संघ पुढची मॅच जिंकेल तो अंतिम 3 मध्ये क्वालिफाय होईल. टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की प्रिशा 11चे संघमालक प्रशांत दादा शेडगे यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही या पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. प्रिशा 11 टीमचे संघमालक प्रशांत दादा शेडगे यांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर आता मॅच पूर्णपणे फसलेली आहे. येणारे बॉल आहेत तब्बल 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 33 धावा. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकावेच लागतील, त्याच वेळेला ही मॅच जिंकू शकेल परी 11 सातारा टीम. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये प्रशांत माने यांच्यावरती विश्वास दाखवलाय गोलंदाजी मार्क वरती, परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत शुभम साळुंके. ओव्हर नंबर आता 5 सुरुवात होईल. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 33 धावांची गरज. समोर जंगलवाडीचा शुभम साळुंके हा कारनामा करेल का, आज हिरो बनेल का, या मॅच मध्ये आपली चमक दाखवेल का. 6 बॉल 33 धावांची गरज. समोर खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत. लांबी कमी पडली आणि झेलही निसटलेला आहे. आता इथून पुढे 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 32.
5 बॉल 32 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील फसला, परंतु कॅच देखील ड्रॉप झाले. आता येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत अवघ्या 32 धावा. आठव्या बॅटने हा बॉल पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. आता विशाल जाधव यांच्या बॅट मधून मोठा टोला आलाय. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहे 4 धावा बनवायच्या आहेत 26. प्रयत्नवादी असणारा संघ आता थोडासा नशीबवादी आहे. एका दुसरा खरा बॉल येईल का आणि प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येईल का, आता याचाच विचार पाठीराखे करत असतील. 4 बॉल 26 ची गरज. पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांनाही बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आता 3 बॉल 22 धावांची इथून पुढे गरज आहे. धावा शेवटच्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. धावा या अगोदर येणं महत्वाचं होतं. रेफर केलंय बिमरसाठी. आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील की हा बॉल कशा रीतीने हाताळलेला आहे. तिसरे पंच सूर्यकांत आडावसर बॅटिंग टीमने आता रेफर केलेला आहे. ऑन फील्ड पंचांनी तर सांगितलेलं आहे की हा बॉल चांगला आहे, परंतु बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्यक्षात हा बॉल कशा रीतीने हाताळलेला आहे. सूर्यकांत आडावसर प्रत्यक्षात पाहतात या बॉलवरती 4 धावा तर आलेल्या आहेत, परंतु हा बॉल आता कशा पद्धतीने टाकलाय आणि कशा पद्धतीने एक्झिक्यूट केलाय, योग्य बॉल आहे. चला आता इथून पुढे समीकरण उरलेलं आहे. 3 बॉल 22 ची गरज आहे. विशाल जाधव 6 बॉलच्या पाठीमागे 7 वरती बॅटिंग करतायत. एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने मॅचवरची पकड अगदी मजबूत केलेली आहे. सामना त्यांच्या बाजूने झुकलाय, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ना मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि आयुष्याच्या पटलावरती, तोपर्यंत हार मानू नका. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक जातात वेगाने बॉलवरती. सिंगल मिळेल. आता 2 बॉल बाकी आहेत, बनवायच्या आहेत धावा 21. फक्त या मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असेल आणि जो संघ नशीबवादी होता तो संघ आता प्रयत्नवादी असेल. 2 बॉल 21 ची गरज. आणि इथे आता जवळ जवळ हा सामना आता कंट्रोल केलेला आहे. ज्या प्रकारे आपण चर्चा केली सामना पूर्णपणे झुकलेला आहे. चला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्या. जो संघ जिंकेल त्याला टॉससाठी लगेच यावं लागेल. आणि अखेरकार या बॉलवरती मोठा टोला आला, परंतु या सर्व गोष्टींना उशीर झाला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. गतवर्षी देखील हा सामना झाला होता. 6व्या मॅच मध्ये हे संघ मालक येऊन एकामेकासमोर भिडले होते. तोच सामना पुन्हा एकदा 6व्या मॅच मध्ये होणार आहे. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने विरुद्ध संत बाळूमामा वॉरियर्स कराड. गेल्या